बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट। आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। हत्या प्रकारात आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली गेली आहे, तर 4 आरोपी हे अजूनही फरार आहेत। या सगळ्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी आता सर्व पक्षांकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे। सर्व पक्ष नेत्यांकडून आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे आणि त्याचाच हा परिणाम आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, काय सांगाल? सध्यामध्ये बीडमध्ये सगळी दुकानं बंद दिसतात, आज काय परिस्थिती आहे? मोहिनी, 9 तारखेची ही घटना आहे। संतोष देशमुख जे सरपंच आहेत मसाजोगचे, त्यांचं 9 तारखेला अपहरण झालं होतं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती। या घटनेनं बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली होती। त्यानंतर मात्र इथले जे स्थानिक नागरिक आहेत, गावकरी आहेत, ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। तब्बल 12 तास रास्ता रोको करण्यात आला होता आणि त्यानंतर बीड पोलिसांनी एक अल्टिमेटम दिलं होतं। 48 तासाच्या आत सर्व आरोपी अटक करू असं आश्वासन बीड पोलिसांनी दिलं होतं। मात्र ते अल्टिमेटम जे आहे ते संपलेलं आहे आणि त्यामुळेच या हत्येचा निषेध म्हणून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। सर्वपक्षीय संघटना असतील यांनी सर्वांनी ही हाक दिलेली आहे आणि मी सध्या बीडच्या या सुभाष रोड परिसरामध्ये आपण पाहू शकतो, वर्दळीचा हा भाग असतो। मात्र सकाळी 6 वाजल्यापासूनच इथले जे व्यापारी आहेत, नागरिक आहेत, त्या बंदला जे आहे उत्स्फूर्त जो आहे प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे। लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करावं अशी मागणी सध्या बीड जिल्हावासियांची आहे। एकंदरीत बघता साधारणतः सकाळी 6 वाजल्यापासून बंदला सुरुवात झालेली आहे। पूर्णपणे बीड जिल्हा आज कडकडीत जो आहे तो बंद ठेवण्याचा जो इशारा आहे इथल्या सर्वपक्षीय संघटनांनी नागरिकांनी सध्या तरी दिलेला आहे। मोहिनी, नक्कीच या बंद संदर्भातले सगळे अपडेट्स महेंद्र तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।